साबुदाणा खिचडी म्हटली की सर्वांनाच फार आवडते. मग उपवास असो किंवा नसो, आमच्या घरी तर आम्ही कायम साबुदाणा खिचडी बनवतच असतो. तर चला नॉन फास्टिंग स्टाईल खिचडी कशी बनवतो मी तुम्हाला दाखवते. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर इथे मी रात्री 1.5 वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून हा रात्री मी भिजत ठेवला होता. इथे 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे मी आणि आता हा स्वच्छ वॉश करून घेणार आहे. 2 पाण्याने इथे स्वच्छ मी वॉश करून घेतला आणि त्यानंतर इथे मी साबुदाणा भिजत ठेवला आहे. जेवढा साबुदाणा भिजेल तिथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. तर इथे मी सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट आधी मिक्सरमध्ये दळून घेतला आहे, तो साईडला काढून ठेवला होता. त्यानंतर याच्यात थोडेसे भाजलेले शेंगदाणे, अगदी थोडेसेच, अगदी मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या मी ते तुकडे करून, आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी आबडधोबड आपल्याला दळायचं आहे, ज्याचं एकदम फाईन म्हणजे बारीक करायचं नाही आहे आपल्याला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकता. रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. भरपूर जणांची साबुदाणा खिचडी अशी चिकट येते, तर इथे मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सहज सांगणार आहे की साबुदाणा खिचडी ही चिटकायला नको याच्यासाठी मी, किंवा अशी गचगच व्हायला नको याच्यासाठी मी आपण कशी बनवली आहे. इथे कढईमध्ये मी 2.5 चम्मच तेल घेतलं आहे. ते व्यवस्थित इथे गरम होऊ देणार आहे. तर इथे मला असं सांगायचं आहे का, बहुतेक ठिकाणी उपवास जरी असला तरी साबुदाणा खिचडीमध्ये जिरे टाकले जातात. बट आमच्याकडे आम्ही कधीच साबुदाणा खिचडीमध्ये जिरे टाकत नाही, जेव्हा उपवास असतो तेव्हा. बट आता ही उपवास नाही आहे, जस्ट आवडते खायला म्हणून आणि नाश्त्यासाठी ही खिचडी बनवली होती, त्यामुळे मी यात जिरे घातले आहे. भरपूर ठिकाणी जिरे पण म्हणजे जेव्हा उपवासाची खिचडी करतात तेव्हा जिरे पण टाकतात, कोथिंबीर पण टाकतात. पण आमच्याकडे आम्ही जिरे पण टाकत नाही, कोथिंबीर पण टाकत नाही. पण ही जी खिचडी आहे ती नॉन फास्टिंग स्टाईल बनवली आहे, त्यामुळे मी यात जिरे घातले. एक स्मॉल साईजचा बटाटा असे त्याचे स्लाइस कट करून घेतले आहेत मी आणि ते पण तेलात टाकले. आणि इथेच लगेच मी चवीनुसार मीठ इथंच टाकून देणार आहे, म्हणजे त्याने काय होईल की आपले जे बटाटे आहेत तर ते लवकर सॉफ्ट होतील. आपल्याला व्यवस्थित बटाटे तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल किंवा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा. आणि अशाच तुम्हाला भरपूर व्हिडिओज माझ्या चॅनलला बघायला भेटतील, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी यामध्ये जे आपण दळलं होतं शेंगदाणे आणि मिरची, ते पण याच्यामध्ये टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर फर्स्ट टिप अशी होती की आपल्याला साबुदाण्यात अगदी व्यवस्थित पाणी टाकायचं आहे भिजायला. त्यामुळे म्हणजे जितपत साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकलं तर साबुदाणा हा एकदम गचगच बनेल, मोकळा होणार नाही त्यामुळे. आणि सेकंड टिप अशी का, आता जेव्हा आपण शेंगदाणे आणि मिरची जी दळलेली ते टाकलं तर ते आपल्याला कंटिन्यू फ्राय करायचं आहे आणि गॅस हा आपल्याला इथे लो ठेवायचा आहे. तर त्याने काय होतं का ते जळत नाही, नाहीतर जर गॅस इथे हाय असला तर ते लगेच जळतं. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती मी, ती मिक्स केली. तर बघा रात्रीचा साबुदाणा किती व्यवस्थित भिजला आहे. आणि आता हा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे, असा हाताने चाळून घ्यायचा आहे आणि इथे लगेच कढईत आपल्याला घालायचा आहे. कढईत घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्यानंतर त्याचं इथे मी कूट केलेला आहे. तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची, म्हणजे खाली साबुदाणा चिटकत नाही. तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला होता, त्यामुळे तो अगदी मोकळा झालेला आहे. इथे मला थोडासा शेंगदाण्याचं कूट कमी वाटत होता म्हणून मी अजून थोडासा वरतून ॲड केलेला आहे. अशी साधी सोपी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लहान मुलांना पण फार आवडते.
इथे वरतून आता मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित खिचडी होऊ देईल. आणि मध्ये मध्ये मी सारखी झाकण काढून बघते आणि व्यवस्थित चाळून घेते. आणि अगदी 10च मिनिटात ही खिचडी रेडी झाली होती. जास्ती काही वेळ लागलेला नव्हता. आणि खायला पण फार टेस्टी झालेली होती. आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी माझ्या चॅनलला बघायला आवडेल हेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला ही रेसिपी माझ्या चॅनलवर मी नक्की अपलोड करेन. तर चाळून झाल्यानंतर मी पुन्हा झाकलं होतं. पुन्हा एक 3 ते 4 मिनिटांनी मी झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथे आपला साबुदाणा अगदीच मोकळा भिजला गेलेला आहे आणि तो जे मी चाळते तो अगदीच मोकळा आहे, गचगच नाही आहे. त्यामुळे हे खाली पण चिटकत नाही आहे आणि एकदम व्यवस्थित झालेला आहे. मस्त रेडी आहे इथे साबुदाणा खिचडी आपली. तर बघू शकता फायनली इथे खिचडी रेडी झालेली आहे. आणि वरतून फ्रेश कट केलेली कोथिंबीर पण मी भरपूर टाकली आहे. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मी लगेच सर्व करायला घेणार आहे. गरमागरम ही साबुदाणा खिचडी खायला फारच टेस्टी लागते. वरतून जर लिंबू टाकून जर खाल्लीच तुम्ही तर बापरे एकदमच टेस्टी लागते. आणि दहीसोबत पण तुम्ही ही खिचडी खाऊ शकता. तर इथे मी आता लगेच डिशमध्ये सर्व करणार आहे. तुम्हाला देखील माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे साबुदाणा खिचडी आपली रेडी आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि न चिकटलेली ही खिचडी रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.